ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 9 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, रूपादेवी पाडा, किसन नगर इत्यादी भागात 6 तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे। बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे। मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे। TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास आता फ्लेक्सिबल पर्यायांसह। आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे। अजित पवार हे केवळ नेते नव्हते तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्व होते। अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली। बारामतीजवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले। रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधित अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं। अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे। सकाळी 6 वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत। प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे। रोकटोक स्वभाव असला तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते, असं शिंदे यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले की मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव्य मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे। त्यांचा अनुभव आणि अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची, असंही त्यांनी नमूद केलं। तर म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। तर म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोकटोक बोलणारे असले तरी सुद्धा, त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं। मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे
ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि एकदा करायचं ठरवलं की ते अजितदादा करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. व्हायचं असेल ते तात्काळ करायचे, नसेल त्याला नाही म्हणायचे. असा स्पष्ट वक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मी असेन, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून काम करतो. आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या, आम्ही पहाटे उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात. आणि अजितदादांनी 6-6 वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या आहेत. अतिशय वेळेचं महत्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या कळवा परिसरातील विटावा येथील रहिवासी पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचे आज सकाळी एका दुःखद विमान अपघातात निधन झाले. विदीप जाधव हे मुंबई पोलिसांचे 2009च्या बॅचचे कर्मचारी होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक म्हणून PSO कर्तव्य बजावत होते. अजित पवारांसोबत असलेले विदीप जाधव यांनाही अपघातात प्राण गमवावे लागले. विदीप जाधव हे त्यांच्या परिसरात एक मैत्रीपूर्ण आणि सहज स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. शेजारी सांगतात की त्यांना गेल्या 27 वर्षापासून आम्ही ओळखत आहोत आणि ते नेहमीच मुलांची प्रेमळ होते. त्यांच्या वागणुकीचे आणि मतदगार स्वभावाचे सर्वजण कौतुक करतात. या दुःखद अपघाताने संपूर्ण विटावा परिसरात शोककळा पसरली आहे. 22 वर्ष आम्ही एकत्र राहिलो इथे. त्यांचा स्वभाव चांगला, मनमिळावू, कधी कुणाशी भांडण नाही, काय नाही, चांगल्या स्वभावाचे होते ते सर्व. एकंदरीत काय नेमकं भावना आहेत, कारण 22 वर्ष एकत्र असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं अचानक झालं असं कुणाच्या प्रसंग येऊ नये, पण देवाच्या मनात आल्यावरती कुणाला काय कुणाच्या हातात नसतं ना ते. आम्ही साधारण 27 वर्ष झाले आम्ही विटाव्यात राहतो आणि आमचा आणि जाधवांचा आमचं म्हणजे घरच्यासारखं संबंध, नातेसंबंध होते. आणि दादाचा स्वभाव खूप चांगला होता, मनमिळावू होता आणि तो पोलिसात असतानाही तो म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने असा वागायचा तो. आणि आम्ही आता सकाळी त्याला पाहिले इथून जाताना 6 वाजता आणि आम्हाला असं मनात आणि स्वप्नात असं वाटलं पण नव्हतं की अचानक 2 तासामध्ये अशा गोष्टी आमच्या कानावर येतील आणि
एवढं दुःख आमच्या पूर्ण सोसायटीला आणि घरातल्यांना होईल असं वाटलं नव्हतं. कोण कोण या ठिकाणी त्यांच्यासोबत राहत होते? आता त्यांची आई त्यांच्यासोबत, वडील राहत होते, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत होती. मुलांची वय काय आहेत? मुलीचं मोठी मुलगी आहे त्यांची, मुलीचं 13 वर्षाची असेल आणि मुलगा 7-8 वर्षाचा आहे त्यांचा. ओके. धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेल्या समाजकारणाचा कित्ता गिरवत अभिनय कट्टा व उई आर फॉर यू संस्थेने दिवंगत आनंद दिघे यांना धर्मवीर कला कौशल्य मोफत प्रशिक्षण योजनेची रुजवात ठाण्यात करून अनोखे अभिवादन केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अभिनय कट्टा व उई आर फॉर यू संस्थेचे किरण नागती यांच्या वतीने आठवणीतले धर्मवीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील भास्कर कॉलनी येथील स्वामी समर्थ मठ या ठिकाणी किरण नागती यांनी यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबतच्या काही आठवणी आणि किस्से या निमित्त दृगोच्चर केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांनाही साक्षात धर्मवीर अनुभवता आले. या प्रसंगी माजी नगरसेवक भास्कर पाटील, महादेव जगताप, बाळा गवस, टिसा या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. धर्मवीरांच्या विद्यार्थ्यांप्रती तसेच भगिनीबाबतची आपुलकी समाजात पुन्हा रुजवण्याचा प्रकल्प किरण नागती यांनी या माध्यमातून केला आहे. त्यानुसार टिसासह विविध संस्थांच्या सहयोगाने धर्मवीर कला कौशल्य प्रशिक्षण या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच 45 वयोगटातील महिलांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, लघुउद्योग प्रशिक्षण व कोर्सेस मोफत देण्यात येणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक किरण नागती यांनी दिली. खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षीच अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून आठवणीतले धर्मवीर असं हा जो उपक्रम करत असतो आणि धर्मवीरांच्या अनेक आठवणी आहेत. प्रत्येकाची एक आठवण म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी ऊर्जा देणारा तो विषय असतो आणि त्या कुठेतरी ऊर्जेवरच आम्ही पुढचा काळ घालवत असतो. पण यंदा आपण धर्मवीर कला कौशल्य प्रशिक्षण योजना या योजनेचा शुभारंभ करतोय. वेगवेगळ्या संस्था आपल्याशी कनेक्ट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये टिसा नावाची ही सुद्धा संस्था कनेक्ट झाले आणि विद्यार्थ्यांसाठी मग ते कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांसाठीचे काही कोर्सेस असतील, महिलांसाठी म्हणजे अगदी वयोगट 45 पर्यंत असलेल्या महिलांसाठीचे वेगवेगळे कोर्सेस असतील, ते प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. मला असं वाटतं धर्मवीरांनी नेहमीच आपण बघायचं की रक्षाबंधनाला जी गर्दी व्हायची, कुठेतरी असा एक भाऊ ज्याने बहिणीची प्रत्येक वेळेला काळजी घेतली आणि त्याचाच कित्ता गिरवत कुठेतरी त्या बहिणींना कुठेतरी एक आधार मिळावा याकरता हा एक प्रयत्न आहे. आणि विद्यार्थ्यांवर अफाट प्रेम दिघे साहेबांचं होतं, ते विद्यार्थी देशात असलेल्या प्रत्येकावरच. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा विविध अशा प्रशिक्षण जे आपण म्हणून कोर्सेस आहेत ते आपण इथे मोफत शिकवणार आहोत. तर त्या दोन्ही संस्था ज्या आता इथे टिसाचे पण आहेत, आणखीन 1-2 संस्था आहेत त्या कनेक्ट झालेल्या आहेत. फक्त ही योजना ही अभिनय कट्टा आणि वी आर फॉर यूच्या माध्यमातून आपण आज धर्मवीरांच्या जयंतीनिमित्त इथे त्याचा शुभारंभ केलेला आहे. शुभारंभ प्रसंगी आपण बघताय की अर्थातच भास्कर पाटील साहेब असतील, महादेव जगताप सर असतील, त्याच्यानंतर टिसाचे सर्व असतील, सुहास पाटील सर असतील, ही सर्व या क्षेत्रात तज्ञ असलेली मंडळी इथे उपस्थित असल्यामुळे मला असं वाटतं भविष्यामध्ये ही योजना, याचा फायदा, याचा लाभ बरीच जण विभागातली सुद्धा, शहरातली सुद्धा बरीच जण घेतील.